नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव पवार आणि तुम्ही पाहतात एच.जी.पी एज्युकेशन हब यूट्यूब एज्युकेशनल चॅनल. आपला आजचा टॉपिक आहे मॅथ स्टँडर्ड 7th मॅथ चॅप्टर नंबर 3 SCF अँड LCM महाराष्ट्र बोर्ड फुल लेक्चर क्वेश्चन अँड आन्सर 2021. ह्यामध्ये आज पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 13 नंबरचा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तर आपण जाऊयात. त्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेटकडं सॉल्व करण्या अगोदर आपण त्याचं हे पाहणार आहोत, लेक्चर घेऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सोडूयात. ठीक आहे. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट आणि लेक्चर याच्याकडे जाण्या अगोदर आपण जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हा सर्व मित्रांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस जरूर करा. आणि हां, आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या परिजनांना शेअर जरूर करा की त्याद्वारे त्यांनाही याच्याद्वारे फायदा होऊ शकेल, त्यांना ज्ञानात वाढ होऊ शकेल, त्यांनाही शिकण्यास अधिक मदत होईल. जर काही क्युरी असेल, तुमच्या काही समस्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही त्याचं तुम्हाला रिप्लाय जरूर देऊ. भेटूयात आपण पुढच्या भागात. रिप्लाय कोणाकोणाचे कॉमेंट्स आले आपण तेही पाहूया. तर पाहूया आता स्टँडर्ड 7 मॅथ चॅप्टर नंबर 3 SCM आणि LCM याचं प्रॅक्टिस सेट नंबर 30 याचं लेक्चर. याच्यामध्ये पूर्णतः काय दिलेलं आहे तर 11, 10, 11, 12 आपण कव्हर केले, ज्याच्यामध्ये आपण SCF पाहिलेलं आहे. तर याच्यात आपल्याला LCM विषयी पाहायचं आहे, जे आपण मागच्या स्टँडर्डमध्ये 6मध्ये शिकलो. LCM कसं काढायचं, SCF कसं काढायचं, तर तेच आपण पाहूया. 60 आणि 48चं 60 LCM, 60 अँड 48, 60 अँड 48चा पाहूया. ठीक आहे. आपला जी हॉरिझॉन्टल मेथडने आपण शिकलो होतो त्या पद्धतीनेच आपण इथे सोडवायचा प्रयत्न करू. 60 इज इक्वल टू 2 इंटू 30. कारण की 2 नी का केलं, कारण की 1 नंबर आहे. छोट्या छोट्या संख्येतून आपण त्याचे फॅक्टर पाडणार आहोत. आता पुन्हा 13ला फॅक्टराईज करायचं आहे. 13ला फॅक्टराईज करताना पुन्हा 2 इवन नंबर आहे, त्यामुळे 2 इंटू 15. आता मात्र 3नी होईल, 3 इंटू 5. आता फॅक्टर्स पडणार नाहीत. तर लास्ट 60चे किती फॅक्टर्स झाले, इथं 2, 2, 3, 5. ओके, 2, 2, 3, 5. त्याच्यानंतर आपल्याला पाडायचे 48चे. 48 इव्हन नंबर आहे म्हणून 2 पासूनच 2 इंटू 24. 24चे फॅक्टर पाडूयात. 2 इंटू 12. पुन्हा 12चे पाडू. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 6. पुन्हा 6 इव्हन नंबर आहे म्हणून 6चे पाडूयात. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. हे लास्ट 3 हा प्राईम नंबर आहे. तर 48 घेतला आपण. 48चे फॅक्टर्स आपले पडलेले आहेत. ठीक आहे. तर आता याच्यात समान मॅक्झिमम किती प्राईम नंबर्स आले याच्यात. प्राईम नंबर्स किती आले, कम इन मल्टिपल्स मध्ये किती आले, 2 आलाय, नंतर 3 आलाय आणि 5 आलाय. ओके, 2, 3, 5 आला. 2 किती टाइम आला मॅक्झिमम 2 कम्स मॅक्झिमम किती टाइम आला हा, 4 टाइम. 1, 2, 3, 4 टाइम आलाय. 4 टाइम्स. ओके, 4 टाइम्स आला. कशामध्ये आलाय, 48 मध्ये आलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5 1 टाइम आले, इच 1 टाइम. ओके, बरोबर आहे. ओके, 1 टाइम आले. ओके, तर काय होईल मग, 4 टाइम LCM इज इक्वल टू 4 टाइम 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि 3 इंटू 5 1 टाइम. ठीक आहे, दिसतंय. तर LCM काय होईल याचा, LCM इज इक्वल टू 2 इंटू 2 4, 4 इंटू 8 4 इंटू 2 8, 8 इंटू 16, 16 3 जा 48 इंटू 5. LCM then 5 8 जा 40, 0 4 5 4 जा 20 240. LCM is 240. Okay, LCM is 240. Means LCM 40 आणि याचा 40
LCM of 60 and 48. 60 and 48 is 240. This is the answer. Okay. आणि हेच आपण व्हर्टिकल मेथडने सोडवलं तर हे झालं रेग्युलर पद्धत, हॉरिझॉन्टल मेथडने. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट या प्रोसेसला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट होतात. व्हर्टिकल अरेंजमेंट, व्हर्टिकल अरेंजमेंटने आपण सोडू. जसं आपण SCF काढला होता ह्या व्हर्टिकल अरेंजमेंट, अति सोप्या पद्धतीने अरेंजमेंट. ओके. घेऊयात आपण 60 48. 60 48 अतिशय सोप्या पद्धती. 60 आणि 48 दोन्ही नंबर इव्हन नंबर आहेत, म्हणून आपण काय करणार आहे, 2 नी 2 13 जा 24. पुन्हा दोन्ही बी इव्हन नंबर आहे, 2 15 आणि इथं आले 1 2. आता इथं मात्र आपलं 2 नी जात नाही, दोन्ही 3 नी जाऊ शकतं, 3 नी जातात, 3 5 जा 3 4 जा. आता 5 ला जात नाही, आता इथं इथपर्यंत SCF. दिस इज SCF 2 2 3. ओके, इथपर्यंत SCF ओके. पण LCM मध्ये काय होतं, शेवटपर्यंत त्याला डिवाइड करायचं, जोपर्यंत त्याचा प्राईम नंबर येत नाही. आता इथं 5 आलाय तर 5 ला 1 टाइम 5 1 जा 5, 1 येत नाही लास्टला. 5 1 जा 5, 4 तसंच राहिला. आता 2 1 जा 2 2 जा 4, पुन्हा 2 1 जा 2. इथं 1 1 आले दोन्हीकडं. ठीक आहे, म्हणजे काय प्राईम फॅक्टर याचे आले किती, 1 2 3 4 टाइम. LCM इज इक्वल टू 4 टाइम 2 इंटू 2 इंटू वरतील्याप्रमाणे 2 इंटू 3 1 टाइम आणि 5 1 टाइम, 3 इंटू 5. ओके, 3 1 टाइम 5 1 टाइम. नेहमीप्रमाणे काय आलं, 240. ओके, ह्या प्रकारे अतिशय छोट्या पद्धतीने आपण आणि फास्टमध्ये आपण LCM व्हर्टिकल पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण घेऊया. समजतंय? ठीक आहे. तर आपण पुढचं उदाहरण घेऊया. 60 28 40. 60 28 40. 16 28 and 40. ओके, आपल्या व्हर्टिकल मेथडनी काढूया. 16 28 40. ओके, 40. ओके, दोन्ही तिन्ही बी इव्हन नंबर आहेत, तर काय करायचं आहे, 2 नी 2 8 जा 2 1 जा 2 4 जा 2 2 जा, पुन्हा इव्हन नंबर आहे तिन्ही, पुन्हा 2 नी 2 4 जा 2 7 जा 2 10 जा. आता 7, आता याला 2 नी भाग, पुन्हा हे दोन नंबर इव्हन आहे, त्यामुळे 2 2 2 जा 7 आहे तसंच राहिला, 2 5 जा. ओके, आता 2 इथं पुन्हा 2 आहे, 2 1 जा, इथं फायनल झालं 2चं. आता 5चं 5 1 जा 5, इथं 7 आहे तसाच. ओके, अँड देन 7 1 जा 7. लक्षात येतं, प्रत्येकाला 1 1 आलं पाहिजे. इथं 1 आलं, 7 1 जा 7, इथं 1 आलं, 5 1 जा, इथं 5 यायला पाहिजे, 5 1 जा 5, 5 1 जा 5, इथं 1 आलं, इथं 1 आलं, 7 1 जा 7 इथं आलं. ठीक आहे, इथं 2 होता लास्टचा, तो बी 1 झाला. तर काय फॅक्टर्स आले, LCM is equal to 2 4 times 2 into 2 into 2 into 4 times 2 5 into 7. Okay, 2 4 टाइम किती झालं, 2 1 जा 2 2 2 जा 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 into 18 into 7 is equal to 560. 560 is LCM. LCM of 60 28 and 40 किती आला, 560 इक्वल टू 560 आला. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात येत आहे. ह्या ठिकाणी लक्षात येत आहे का, इथं 2 7 2 4 7 5 आला, 7 ला प्राईम नंबर आहे, तिथून पुढे भाग जात नाही, तर 7 तसंच कंटिन्यू ठेवला. 2 चा जोपर्यंत भाग देत होता तोपर्यंत प्रत्येक संख्येला आपण 2 ने भाग देऊन घेतलं, जोपर्यंत 1 येत नाही. लक्षात येत आहे, 1 आलं इथं. ठीक आहे, 1 1 आलं, 7 ला सुद्धा 7 ने भाग देऊन घेतला, इथं 1 1 1 झाले, 5 ला 5 ने भाग देऊन घेतला, आणि आपल्याला हे त्याचं हे निघलं, LCM साठीचं फ्रॅक्शन नंबर्स निघले. ठीक आहे, तर पाहूया पुढे आपण दुसरं.
आता एचसीएफ आणि एलसीएफ दोन्ही काढायचं आपल्याला एका उदाहरण इथून पुढे एचसीएफ आणि एलसीएफ दोन्ही काढायचे. ठीक आहे, एचसीएफ आणि एलसीएफ दोन्ही काढायचे. तर पहिलं उदाहरण घेऊ आपण 18 आणि 30. 18 आणि 30. 18 अतिशय सोपं आहे. 18 30 दोन्ही इवन नंबर आहे त्यामुळे दोन्ही 2 9 जा 2 15. ओके, आता 3 जाऊ शकतो, 3 3 जा. ओके, 3 5 जा. आता 3 ने जाईन 5 ने जाईन असंच आपण ठेवू शकतो. प्राईम नंबर आहेत तसंच ठेवू शकतो आणि पुढे काही भाग देण्याची गरज नाही. दोन्ही म्हणजे 2 किती वेळेस आला, एक वेळेस 2 आहे, 2 वेळेस 3 आहे, 3 टाइम आहे आणि 5 1 टाइम आहे. ओके, 5 1 टाइम आहे. 3 2 जा 6, 6 3 जा 18, 18 5 जा 90 आन्सर आहे. ओके, एलसीएम. आता एलसीएम याचा 90 आला. एचसीएफ किती आहे? एचसीएफ जोपर्यंत त्यांना दोन्ही संख्येने भाग, म्हणजे एचसीएफ काय असतो, कॉमन फॅक्टर असतो. काय असतो, कॉमन फॅक्टर. एचसीएफ काय येईल 2 3 म्हणजे 2 × 3 दोन्ही मध्ये कॉमन आहे. 2 बी कॉमन आहे, 2 नी सुद्धा याला भाग गेला, 3 सुद्धा दोन्ही नंबरला भाग गेला. लक्षात, त्याला डिवाइड झालं, सॉरी डिवाइड केलं, दोन्ही नंबर्सनी त्याला डिवाइड झालं. ठीक आहे, 2 ने डिवाइड झालं आणि 3 ने बी डिवाइड झालं, म्हणजे 2 आणि 3 म्हणजे 6 आहे. ओके, एलसीएम किती 90 आणि एचसीएफ 6 आहे. लक्षात येतंय. आता दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया आपण इथं आणखी प्रोसेसमध्ये. एलसीएम प्रॉडक्ट ऑफ एलसीएम इंटू एचसीएफ किती आलंय, 90 × 6 किती येत आहे, 550. 9 6 जा 40 आणि 0 540 आलं. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 80 × 30, 80 3 जा 40 540 ऑल्सो. मीन्स काय येतं, एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल टू, फॉर्म्युला भेटला आपल्याला, प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. ओके, एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर. ओके, पुढचं पाहूया आपण. एक शेवटचं उदाहरण घेऊ आणि मग आपलं याच्याकडे जाऊया, प्रॉब्लेम सेटकडे. याच्यात आपल्याला टू डिजिटचे टू नंबर्स आहेत. डिजिट टू नंबर्स product of two digit product is given of 2 digit two numbers is किती आहे, 1280. ओके, प्रोडक्ट दिलेलं आहे आपल्याला, दोन्ही नंबर गिवन नंबरचं प्रोडक्ट दिलेलं आहे आणि त्याच्यातली एक व्हॅल्यू दिली आहे, जीसीडी दिलेला आहे. सॉरी, जीसीडी मीन्स जीसीडी इज इक्वल टू एचसीएफ. ओके, दोन्ही बी एकच आहे. जीसीडी एचसीएफ किती आहे, 4 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 4 आहे, तर आपल्याला एलसीएम काढायचा आहे. काय काढायचं आहे, एलसीएम काढायचं आहे. एचसीएफ दिलेला आहे, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर दिलेला आहे, एचसीएफ. फॉर्म्युला काय सांगतो, एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर. ओके, त्याच्यानुसार आपण काय एलसीएम इंटू 4 इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ किती, 1280. देन एलसीएम इज इक्वल टू 1280 अपॉन 4. 4 3 जा 12, 4 2 जा 8, 0. LCM is 320. Okay, this is the answer. Okay, now we are going to practice set number 13. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 13 मध्ये टोटल दोन क्वेश्चन आहेत, ज्याच्यात क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 5. मोठा प्रॅक्टिस सेट आहे, आपण सोडवणार आहोत, तर व्हिडिओ मोठा होणार आहे, तर जरूर पहा. पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 1 इज फाइंड एलसीएम.
फाइंड LCM ओनली. ओके, त्याच्यातला एक नंबरचा क्वेश्चन घेऊ. टोटल 10 क्वेश्चन आहेत. त्याच्यात आहे 12 आणि 50. 12 आणि 15 पटापट सोडूया आपण व्हर्टिकल मेथडने. 12 आणि 15. ओके, 12 15 आहे 2 इवन नंबर आहे. 2 6 जा सॉरी 3 ने सोडवला आणि 12 15 कारण इवन नंबर नाही. 3 4 जा आणि 3 5 जा. आता 4 आणि 5 प्राईम नंबर्स आहेत. तर काय येणार आहे LCM? LCM इज इक्वल टू 3 कारण पुढे भाग जात नाही 4 आणि 5 ला, म्हणजे तेच राहणार आहे 3 इंटू 4 इंटू 5. 3 इंटू 4 इंटू 5 3 12 12 60. LCM काय येईल 60. ओके, दोन नंबर लक्षात येत आहे. मल्टिप्लिकेशन येतं 60 येतं. आता 6 8 10 6 8 अँड 10 याचं LCM काढायचं आहे. 6 8 10 6 8 10. ओके, याचं LCM आपण काढणार आहोत. 6 8 10 तिन्ही बी सम इवन नंबर आहेत. 2 3 जा 2 4 जा 2 5 जा. आता याच्यात आपल्याला काय आहे की आता हे प्राईम नंबर आहे. तिन्ही प्राईम नंबर आलेत. तर LCM काय होईल? LCM इज 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5. ओके, 3 इंटू 6 6 इंटू 20 इज इक्वल टू 120. ओके, LCM काय आला? 120 आला. 3 नंबर एक्झाम्पल घेऊ. 3 नंबर काय आहे? 80 आणि 18 आणि 32. 18 आणि 32 18 अँड 32 दोन्ही नंबर काय आहे? इवन नंबर आहे. तर दोन्ही जाईन 2 9 जा 2 1 जा 2 6 जा. आता याच्या पुढं दोघांना भाग जात नाही. सॉरी, दोघांना भाग can be divided both number with same number. Okay, so LCM is equal to 2 into 9 into 6. Okay, 16 sorry 16. Okay, 2 into 18 into 16. Answer is 288. Okay, LCM 288. मल्टिप्लिकेशन करून पहा. 288 येत आहे. 4 नंबर फास्ट आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त प्रोसेस दाखवतो. सोपं आहे अतिशय. 10 15 आणि 20. 10 15 आणि 20. ओके, 10 15 20 आहे. याचं LCM काढायचं आहे. खूप मोठं लाईन घेतोय मी, काही गरज नाही आहे. 10 15 आणि 20. ठीक आहे, 5 ने जातं. 5 2 जा 5 3 जा आणि 5 4 जा निश्चितच. आता इथून पुढं काही डिवाइड होत नाही. तर काय होईल? LCM इज इक्वल टू 5 इंटू 2 इंटू 3 इंटू 4. ओके, काय येईल याचं? 5 2 जा 10 आणि 3 4 जा 12 म्हणजे 120 येतं LCM याचं. सॉरी 120 नाही, एक मिस्टेक झाली. इथं 2 ला LCM मध्ये काय असतं? जोपर्यंत भाग जात आहे तोपर्यंत. आता याचं 4 आणि 2 मध्ये जाऊ शकतो, म्हणून 4 चं एक घ्यायचं. 4 1 जा आणि 4 2 जा 3 आहे असंच. 3 आणि 2 उरला आहे आणि 2 2 म्हणजे 2 2 येणार आहे. LCM इज इक्वल टू 2 टाइम्स 2 अँड 3 अँड 5 वन टाइम. ओके, 2 2 जा 4 4 3 जा 12 12 5 जा 60 आला LCM. ओके, सॉरी. ओके, नाउ कम फॉर 5 number. 5 number 45 and 86. 45 86 45 86 45 86. दोन्ही नंबर आहे ना कोणत्याही संख्येने डिवाइड होऊ एकाच संख्येने डिवाइड होऊ शकत नाही. कारण याच्यात काय असतं? एका संख्या घ्यायची, त्या संख्येने दोन्ही नंबर किंवा 3 दिले गिवन नंबर असतात, तिन्ही नंबर जे गिवन नंबर आहे त्यांना डिवाइड एकाच संख्येने करत जायचं. एक झाली का पुन्हा दुसऱ्या स्टेपला पुन्हा दुसरी एक घेऊन दोन्हींना बोथ वेळेस एकाच वेळेस त्या संख्येने डिवाइड करायचंय. तर ह्या ठिकाणी दोन्ही नंबर हे डिवाइड होत नाही एकाच संख्येने, म्हणून नो प्राईम नंबर. नो प्राईम नंबर्स. ओके, नो प्राईम फॅक्टर्स. सॉरी, नो प्राईम फॅक्टर्स. नंबर्स नाही, फॅक्टर्स. नो प्राईम फॅक्टर्स. ओके, सो 40 इंटू 86 इज इक्वल टू ऑलरेडी मी केलेलं आहे इथं 3870. 3870. ओके, 387 आपला टाइम वाचवायचा आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय येतं? 38. लक्षात येतं. मेन पॉईंट इथं काय आहे की एखाद्या गिवन नंबर मध्ये जर प्राईम फॅक्टर निघत नसेल
आता त्यांचं प्रोडक्ट लिहून टाकायचं. आणि एस-सी-एफ काय होतो अशा नंबरचा, आपल्याला फक्त एलसीएम काढायचा आहे. पण एस-सी-एफचं सुद्धा सांगतो, याचं अशा नंबरचा एस-सी-एफ 1 येत असतो. आपल्याला फक्त ह्या पॉईंटमध्ये काय टाकायचं आहे, एलसीएम काढायचं. एलसीएम 3870 आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर एस-सी-एफ काय येतो, 1 येतो. ज्याला कोणताही प्राईम फॅक्टर नाही त्याचा 1 येतो. लक्षात येते. 6 नंबर घेऊयात. 15 13 90 50 30 90 15 30 90. ओके. 30 90. आता याचं पाहूया आपण. अतिशय सोपं आहे. 15 30 90. ओके. डायरेक्ट आपण 15 करू. 15 1 जा, 15 2 जा, आणि 15 5 जा, 6 जा, सॉरी. ओके. नंतर 2 नी, 2 1 जा, 2 3 जा. तर काय येईल इथं, 15 इंटू 2 इंटू 3. ओके. एलसीएम काढण्यासाठी 3 6 6 5 3 6 90. काय येतं, 90. एलसीएम काय येतो, 90. एलसीएम काय येतो, 6 90. बघून कॅल्क्युलेट करून घ्या. 15 ने काय केलं, डायरेक्ट आपण 5 ने बी केलं असं छोट्या छोट्या नंबर. पण आता टाइम वाचवायचा, 15 ने बी करू शकतो आपण. आपल्याला फक्त एलसीएम काढायचं आहे. प्राईम फॅक्टर काढले तरी आपण मोठ्या मोठ्या संख्येने जरी आपण डिवाइड केला तरी आपल्याला एलसीएम 15 ने पुन्हा तेच आन्सर येणार. लक्षात येतं. ह्या पद्धतीने आपण सोडवलं तर रॉंग येत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता याच्यानंतर काय काढायचं, आपल्याला 7 नंबर घेऊया. 7 नंबरचं घेऊ. 105 905. 10 इज इट 7? हा 7 नंबर. 90 195 195 सॉरी 195 195 105 5 5 लास्टला म्हणल्यावर 3 ने बी जाईन आणि 5 ने बी जाईन. 3 ने जाईन शक्यतो. ओके. 3 ने जात आहे आणि 5 ने बी जाईन. पण आपण 3 ने देऊया. 105 195. चलो 5 ने देऊ. 3 ने तर जातच, पण 5 ने देऊ. 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 3 जा 5 9 जा. ओके. 5 3 जा 15, उरले किती 4, 5 9 जा 45. ओके. आता याच्यात 3 ने जाईन पुन्हा. 3 7 जा, नंतर 3 1 जा आणि 3 3 जा. ओके. आता 7 आणि 9 प्राईम फॅक्टर आहे. तर इथं काय एलसीएम इज इक्वल टू 3 इंटू 5 इंटू 7 इंटू 13. आन्सर काय याचं, खूप मोठं मल्टिप्लिकेशन आहे. 1365. मल्टिप्लिकेशन करून पहा. 1365 मल्टिप्लिकेशन याचं. लक्षात येत आहे. 1365 13 बरं काय. ओके. आता आपण पुढं जाऊयात. पुढचं घेऊया आपण एक 8 नंबरचं आहे. 9 नंबर 10 नंबर. आपण पहिला फळा पुसून घेऊया आणि मग पाहूया. फळा पुसून घेऊ. ठीक आहे. फळा पुसलाय आपण. आता 8 नंबरचं घेऊ. 8 नंबरचा आहे 12 15 45. 12 15 45. ओके. 12 15 45 आहे. व्हर्टिकल मेथडनेच करू. 12 15 आणि 45. ओके. 12 म्हणलं 3 ने जातोय. 3 4 जा 3 5 जा, 3 1 जा 3 5 जा. ओके. नंतर याला 5 ने जाईन. याला 5 4 तसेच राहिले. 5 1 जा 5 5 3 जा. ओके. नंतर याला 2 ने जाईन. 2 2 जा 1 3. ओके. आता याला लास्टला 2 1 3 प्राईम नंबर्स आले. 1 इज नॉट प्राईम, नॉट कंपोजिट ऑल्सो. त्यामुळे 1चा काही नाही. 2 आणि 3 आले. आता इथं एलसीएम इज इक्वल टू 2 3 किती टाइम, 2 किती टाइम, 2 ऑल्सो 2 टाइम. म्हणजे 2 इंटू 2 3 इंटू 3 अँड 5 1 टाइम. ओके. 3 2 जा 4 6 6 4 जा 24 इंटू 5 24 इंटू 5 3 2 जा 4 4 3 जा 12 36 सॉरी 3 2 जा 4 4 3 जा 12 12 3 जा 36 6 30 50 and 180. 180 answer. Answer is 180. 180 answer. LCM is 180. Okay. Second number question. Sorry, 8 number झाला.
आता 9 नंबर घेऊया आणि मग 10 नंबर घेऊया. 9 नंबर आहे 63 81 63 आणि 81 63 आणि 81 बोथ नंबर नो प्राइम नंबर्स आहे, नो प्राइम नंबर्स, प्राइम नंबर्स, नो प्राइम नंबर्स 6 81 63 81 नाही ना 9 ने जातो ना, सॉरी प्राइम नंबर्स असतील, सॉरी प्राइम नंबर आहे बघूया. 9 ने जातो 63 81 9 7 जा 9 9 जा ओके. 9 2 वेळेस आलाय. 9 ला आपण डिवाइड करू शकतो पण आपण इथं डायरेक्ट टाकूया. एलसीएम इज इक्वल टू 7 इंटू 9 इंटू 9 ओके. 7 9 9 जा 81 81 7 1 जा 7 7 5 61 561 561 567 सॉरी 7 7 1 जा 7 7 8 जा 56 567 एलसीएम इज 567 567. 10 नंबर घेऊया आपण. 10 नंबर 18 36 27 18 36 27 ओके. 18 36 27 3 3 6 जा 3 1 जा 3 2 जा 3 9 जा ओके. पुन्हा 3 3 2 जा 3 4 जा 3 3 जा ओके. नंतर 2 जा 2 1 जा 2 2 जा आणि 3 ओके. काय इन एलसीएम, एलसीएम इज इक्वल टू देन 2 टाइम 2 3 टाइम 3 3 टाइम 3 1 2 3 टाइम 2 टाइम 4 ओके. 2 4 3 3 27 27 4 into 27 4 into 27 4 7 जा 8 28 4 2 जा 8 and 10 108. LCM is 108 okay. LCM is 108 108. Now we are going to next question. क्वेश्चन नंबर 2 आहे एससीएम आणि एलसीएम काढायचं आहे. एससीएफ आणि एलसीएम काढायचं आहे आणि व्हेरीफाय सिम्पलेस्ट फॉर्म करायचं आहे आपल्याला. म्हणजे याचा मल्टिप्लिकेशन आणि याचं जे दिलेलं आहे ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. व्हेरीफाय सिम्पलेस्ट, व्हेरीफाय दॅट देअर प्रॉडक्ट इज इक्वल, सॉरी व्हेरीफाय देअर प्रॉडक्ट इज, व्हेरीफाय करायचं आहे प्रॉडक्ट सिम्पलेस्ट फॉर्मला. व्हेरीफाय देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट. व्हेरीफाय करायचं की यांचं प्रॉडक्ट एलसीएम आणि एलसीएमचं गिवन नंबरच्या प्रॉडक्टशी इक्वल करायचं. ठीक आहे. तर आपण पहिला एलसीएम आणि एससीएफ काढून घ्या. पहिल्या नंबर उदाहरण आहे 32 आणि 37. 32 आणि 37 32 37 37 is a prime number. So 37 is a prime number. 37 is a prime number. So no prime factors. Okay. SCF then prime factor नाही म्हणलं SCF काय होईल 1 होतो राईट. आणि LCM दोघांचं प्रोडक्शन 32 into 37 मी केलेलं ऑलरेडी इथं 11 1184 ओके. आणि आता इथं वेगळं काही करायचं नाही. LCM इंटू SCF इक्वल आहे आणि गिवन नंबर इक्वल आहे प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इक्वल आहे. ठीक आहे. याचं काही वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे. कारण प्रॉडक्ट तेच आहे केलेलं. ठीक आहे. नंतर 2 नंबर घेऊ 46 आणि 51. 46 आणि 51 46 and 51 46 याचा बी एससीएफ नाही आहे ऍक्च्युअली. आपण करून पाहूया. नो प्राइम फॅक्टर ओके. प्राइम फॅक्टर्स नाही आहे याला. याचं एससीएफ किती येईल 1 येईल. एलसीएम काय येईल 46 इंटू 51. आपण करून पाहूया. 46 1 जा 46 इथं आलं 6 हा चालतच्या 4 46 5 जा 46 5 जा 46 5 जा ती 30
230 आणि 1 230 आणि 1 30 231. ओके, 231 काय आलं याचं 32,316. ओके, याचं एलसीएम आलं. म्हणजे आता याचं एलसीएम हे आलं. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन ऑलरेडी झालेलं आहे गिवन नंबरचं. गिवन नंबर आहे ऑल्सो काय आहे गिवन नंबर आहे इक्वल टू गिवन नंबर. ओके, then no need to solve again, verify again, verified. This is also verified, this is also verified because त्यांना प्राईम फॅक्टर्स नाही, त्याच नंबरनी एसएफ चं काउंट केलं आपण. ठीक आहे, आता आपण पाहूया 3 नंबर 3 15 and 16 15 and 16 लक्षात ठेवा. आता 15 आणि 16 नियम काय सांगतो 15 4 जा 16. जर दिलेल्या मोठा नंबर गिवन नंबर मधले मोठा नंबर जर छोट्या नंबरच्या मल्टिपल असेल तर छोटा नंबर हा एचसीएफ असतो आणि मोठा नंबर काय असतो एलसीएम असतो. आपण पाहूया 15 16. ओके, 15 1 जा 15 15 4 जा 16. आपण तसं जरी केलं तर 3 into 5 येणार आणि 15च आन्सर येणार. लक्षात येतंय. तर एचसीएफ काय आलं 15 आलं आणि एलसीएम काय आलं 15 into 4 is equals to 16. लक्षात येतंय. आता यांचं मल्टिप्लिकेशन एलसीएम into एचसीएफ is equal to 16 into 15 16 into 15 900 आलंय. ठीक आहे, आता यांचं ऑलरेडी यांचं हे दोन्ही एकच आहे, बोथ आर सेम, बोथ गिवन नंबर इथं लिहावं गिवन नंबर्स. ओके, सो व्हेरीफाईड 15 16 आणि 15 गिवन नंबर आहे त्यामुळे व्हेरीफाईड झाला गिवन नंबर. नंतर आपण पाहूया 4 नंबर आहे 18 and 63 4 नंबरच आहे ना. 4 नंबर 18 and 63 आहे. बोथ 18 and 63 3 नी जातात 3 6 जा 3 2 जा 3 1 जा पुन्हा अगेन 3 2 जा 3 7 जा. नाव कांट बी. सो एचसीएफ काय झालं एचसीएफ कॉमन फॅक्टर्स काय 3 into 3 9 झाला. ओके, आणि एलसीएम काय झालं एलसीएम 3 into 3 into 2 into 7. ओके, 3 9 into 14 126. ओके, 126. आता 126 एलसीएम into एचसीएफ इज इक्वल टू 126 into 9 किती येत आहे 9 6 जा 54 4 आला 5 आला 9 1 जा 9 5 4 अगेन 1 8 आला 9 2 जा 18 and 99 45 99 1945 1945. ओके, हा यांचा आता प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर प्रोडक्ट काय आहे आपल्याला इथं आहे 1863. ओके, 1863 प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. ओके, 18 into 63. ओके, 63 into 18 36 5 1 8 and 5 113 113 also 113 सॉरी इथं चुकलं आपण चुकलं का लक्षात येते इथं काय आलंय एलसीएम 126 ऐवजी 216 झालं आपल्याकडून.
9 इंटू 1 टू 6 है, ठीक है। आंसर इन 9 6 जा 40 5 4 आला 5 वरती 9 2 जा 18 18 and 5 23 18 and 5 23 3 झाला 2 वरती आला 9 1 1 3 4. आता यांचं प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. घाई करतो मी थोडंसं त्यामुळे गडबड होते. इकडे लक्ष द्या. 1 1 यांचं एलसीएम आणि यांचं प्रोडक्ट आला. यांचं एलसीएम आणि एससीएफचं प्रोडक्ट आला. आता आपल्याला गिवन प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर करूया. गिवन नंबर आहे 18 इंटू 63 जे आपण मगाशीच काढलं होतं. 63 18 18 3 जा 54 4 आला इथं. 18 6 जा 180 आणि 108 आणि 5 113 आलं. 1134 1134 बोथ आर सेम, व्हेरीफाय झालं. ठीक आहे. तर आपण 10 नंबर लास्ट पाहूया आणि मग हा प्रॅक्टिस सेट आपला हे होईल. ठीक आहे. 10 नंबर आहे 78 आणि 104 78 104 78 104 78 आहे 104 आहे. दोन्ही नंबर इवन आहे. 2 पासून चालू करा. 2 3 जा 6 2 9 जा 2 5 जा 2 2 जा. ओके. पुन्हा याच्यात 13 जाईन. 13 3 जा 13 4 जा. ओके. नाव एस सी एफ किती आला 2 इंटू 13 इज इक्वल टू 26. एलसीएम किती आला 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 13. ओके. 6 6 6 24 into 13 13 52 5 5 182 182 182 कसं काय 3 2 जा 6 6 4 जा 24 13 5 18 3 जा 18 2 जा 18 2 जा 26 26 आणि 5 31 3 3 1 3 1 2 LCM is 3 1 2. Okay. Now LCM into SCF 26 3 1 2 into 26. यांचा आन्सर काढूया आपण. 3 1 2 into 26 25 31 3 78 and 3 81 8112 8112 check again. 60 26 2 za 52 2 is here 5 is 60 6 1 za 60 6 and 26 26 1 za 26 26 and 5 26 and 5 31 3 is carry on 26 3 za 26 3 za 78 78 and 3 81. Okay, this is the answer. Now product of given number, product of given number of given numbers. Okay, what 78 into 104 104 into 78. Okay, 78 8 4 za 32 3 8 4 7 za 28 28 and 3 28 and 3 31. Okay, 0 3 31 is here. Now 31. Okay, 31 71 1 is here 12 is here 1 is here and then 78 78 and 3 78 and 3 78 and 3 81. Okay,
This is the answer. 8112. Okay. Now we have completed the practice set number 13. Now in next video we are going to complete practice set number 14 with lecture, full lecture and question and answer. Okay, thank you for watching. If you like the video, please like and share the video. If you आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला प्रेस जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.